सांगली लोकसभेकरता अखेर काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सांगलीतून विशाल पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत विशाल पाटलांनी सांगलीतून बंडखोरी केल्याचं आता पाहायला मिळतंय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, अपक्ष म्हणून विशाल पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सांगलीत जर आपण पाहिलं तर गेले अनेक दिवस विशाल पाटील हे सांगली लोकसभा निवडणूक लढण्याच्या दृष्टीने आग्रही होते। संजय राऊत यांनी त्या ठिकाणी दौरा केल्यानंतर वक्तव्य केल्यानंतर या सगळ्या संदर्भात नाराजी विशाल पाटील यांनी व्यक्त केलेली होती। सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे इथून काँग्रेसचाच उमेदवार असावा असं विशाल पाटील वारंवार म्हणत होते। इतकंच नाही तर या सगळ्या संदर्भात विश्वजित कदम हे देखील दिल्लीला गेलेले होते। दिल्लीत देखील अनेक बैठका झाल्या। आजही नागपूरमध्ये रमेश चेन्नीथला यांनी विश्वजित कदम यांच्यासोबत चर्चा केली, बैठक घेतली। पण सांगलीत पुढच्या काही वेळात आता महाविकास आघाडीचा मेळावा सुरू होण्यापूर्वीच इथं काँग्रेसकडून एबी फॉर्म दाखल करण्यात येतोय। सांगलीत विशाल पाटलांकडून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला अपक्ष म्हणून विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सांगलीत आता बंडखोरी झाल्याचा पाहायला मिळतंय। विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे। याविषयी बोलण्याकरता सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे? चंद्रहार पाटील या ठिकाणी उमेदवार आहेत तुमचे। आम्ही नाराजी दूर करण्यात यशस्वी होऊ असं वारंवार तुमच्याही पक्षाकडून सांगितलं जात होतं, पण अखेर इथं बंडखोरी पाहायला मिळते। विशाल पाटील यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। विशाल दादांच्या भावनांबद्दल आदर आहे आणि त्यांनी काही वर्ष तिकडे मेहनतही घेतलेली आहे आणि जरी आज त्यांनी अर्ज दाखल केलेला असेल तरी सुद्धा अर्ज परत घेण्याची तारीख अजून गेलेली नाही। आम्हाला खात्री आहे की त्यांनाही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करताना भाजपला जर आता भिडायचं असेल तर निश्चितपणे एकत्रित सगळ्यांना यावं लागेल या म्हणण्यावर त्यांचाही विश्वास पटेल। मला खात्री आहे की ते अर्ज मागे घेतील। अर्ज त्यांनी भरला, ठीक आहे, त्याची नाराजी त्यांनी दाखवली, त्यांच्या भावनांचा आदर आहे आणि निश्चितपणे पक्षश्रेष्ठी आणि सगळी माणसं त्यांना त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील। ताई, पण तुम्हाला अजूनही आशा आहे का की कारण वारंवार आपण म्हटलं तर विशाल पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला, इतकंच काय तर दिल्लीवारी सुद्धा झाली, नाराजी दूर करण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास मवियाच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला, पण इथं रमेश चेन्नीथला यांना भेटण्याकरता नागपूरला काँग्रेसचे काही नेते मंडळी गेलेले असताना पाटील इथं अर्ज दाखल करून मोकळे होत आहेत। नाही, ठीक आहे ना, हरकत नाही, तर त्यांना त्यांची नाराजी पोहोचवण्यासाठीची जर ती कृती असेल तर आपण, मला असं वाटतं की त्याचा बाऊ न करता उलट त्यांची एकूण मनस्थिती समजून घ्यायला हवी आणि ती मनस्थिती समजून घेत त्यातनं तोडगा काढायला पाहिजे। मला असं वाटतं की आता यावेळी अचानक त्यांच्यावर अविश्वास दाखवणे किंवा उगाच काहीतरी आताताईपणाने कृती करणे हे काही बरोबर नाही। निश्चितपणे विशाल दादांशी आमची सगळी पक्षश्रेष्ठी, काँग्रेसचीही आणि शिवसेनेची पक्षश्रेष्ठी बोलतील। निश्चित। ताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।